गेल्या अनेक वर्ष आपण पारंपरिक पद्धतीमध्ये अनेक व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत असल्याचं आपण पाहत आलो आहोत. आजोबांच्या मागे वडील, वडिलांच्या नंतर मुलगा असे पिढ्यानपिढ्या व्यवसाय चालत आहेत. मात्र साताऱ्यातील गोलबागेजवळ 35 ते 40 वर्षापासून पिढ्यानपिढ्या छत्री रिपेअरिंग करण्याचा व्यवसाय करणारी पिढी पाहायला मिळाली आहे. ही तिसऱ्या पिढीतील सून हा व्यवसाय अगदी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे हा करताना आपल्याला पाहायला मिळतंय. व्यवसायातूनच ते आपले संसार, त्याचबरोबर सासू सासऱ्यांची देखभाल, मुलांचे शिक्षण याच व्यवसायातून करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या व्यवसायाबद्दलची अधिकची माहिती. मनीषा गणेश पवार. हा व्यवसाय आमचा जुना पद्धतीचा आहे. खूप वर्ष झालं करतो आम्ही. नाही म्हणले तर 30 वर्ष 35 वर्ष झाले. आमचे सासू सासरा करत होते, त्याच्या आजी आजोबा, त्यांच्यानंतर आता मी करते ह्यांच्या सगळे, ते मिस्टर मी. आता याला 15-16 वर्ष झालं आम्ही करतोय. याला काय मशीन नाही, काय नाही. हा हाताचा व्यवसाय आहे. कसली पण छत्री मोडलेली असली तरी आम्ही दुरुस्त करून देतो. मोठ्यापासून बारीकपर्यंत सगळ्या छत्र्या करून देतो आम्ही. घर बरपणच्या मुलांचे शिक्षण सगळं ह्याच्यावर चालतं आमचं. आणि एका शिजणेबाई व्यवसाय आहे. 2-4 महिने असतो फक्त पावसाळ्यात. एरव्यक्त आम्ही मग घरकामं, आमचे मिस्टर गाडी चालवणं, हे असला व्यवसाय असतो आमचा. तर सासू सासरा खूप वर्षापासून बसतात इथे. तरी 35-40 वर्ष झालं जुना व्यवसाय. ह्या काही जास्त पैसे नाही, दररोजचे आपले 1,500-2 हजार रुपये मिळते. त्यातनं घर खर्च, मुलांचं शिक्षण, बाकीचं काय देणं घेणं हे चालतं सगळं आपलं. खाणं पिणं एवढा व्यवसाय असतो हा. पाऊस पडेल तसा व्यवसाय. पाऊस नसला की काय धंदा नसतो, काय नसतो, मग बसायचे फक्त. बरं परंपरा आहे आमची, जुना व्यवसाय आहे. गोलबागेपाशी इथं असतो व्यवसाय हा आमचा. आणि एकच जागी बसतो आम्ही, फिरून बिरून काय करत नाही. जागा आमची ही ठरलेली आहे. 15-16 वर्ष झाले आम्ही एका जागा बसतो. म्हणजे मिस्टर आम्ही इथं आम्ही बसतो. ह्याच्या आधी आमचे सासू सासरा बसायचे, पहिले आजी आजोबा बसायचे. म्हणजे भरपूर वर्ष झाला. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.